रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील राजकीय वाद हा आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीने केली होती। मात्र महायुतीमधील अंतर्गत समीकरणांमुळे त्यांना मोठा दणका बसण्याची चिन्ह आहेत। राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हेवेदावे आणि सुनेत्रा पवार विरुद्ध तटकरे कुटुंब यांच्यात पडद्यामागे सुरू असलेल्या वादाचा फटका अदिती तटकरे यांना बसल्याचं बोललं जातंय। गोगावले यावेळी कशी बाजी मारतात, तटकरेंना नेमकं का दूर ठेवलं जाऊ शकतं, पाहूया या रिपोर्टमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। रायगड जिल्ह्याचं राजकारण हे नेहमीच अत्यंत संवेदनशील आणि वर्चस्वाच्या लढाईनं वेढलेलं राहिलंय। महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकलेला नाही। रायगडच्या पालकमंत्री पदावर सुरुवातीला अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्याचे निश्चित झालं होतं, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी या नियुक्तीला कडाडून विरोध केला। शिवसेनेच्या या तीव्र विरोधामुळे अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती। शिवसेनेचा हा विरोध केवळ तात्पुरता नव्हता, तर स्थानिक पातळीवर आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अत्यंत निकराचा होता। रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आणि भाजपचे 3 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अवघा 1 आमदार आहे। याच संख्याबळाचा आधार घेत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडेच असायला हवं अशी आग्रही भूमिका लावून धरली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील विकास कामांवर आणि निधी वाटपावर आपलं नियंत्रण असावं यासाठी दोन्ही बाजूकडून कमालीची प्रतिष्ठा पणाला लावली गेली होती। याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत दुसरी मोठी राजकीय घडामोड घडत होती, ती म्हणजे सुनेत्रा पवार आणि तटकरे कुटुंब यांच्यातील कथित शीतयुद्ध। काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत बॅनर्स आणि फलकावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याचं पाहायला मिळालं होतं। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या कुटुंबात आणि तटकरे समर्थकांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या। जरी काही दिवसांपूर्वी रोहा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी जाहीरपणे अदिती तटकरे यांचं कौतुक करत अदिती ही माझ्या मुलीसारखीच आहे असं म्हणून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी वरिष्ठ पातळीवर पक्षांतर्गत समीकरणं बदलत चालल्याचं यावरून स्पष्ट होतंय। शिवसेनेच्या बाजूने जर विचार केला तर आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर सातत्यानं गंभीर आरोप केले आहेत। विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे आणि त्यांच्या समर्थकांनी महायुतीचा धर्म न पाळता शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी पडद्यामागून हालचाली केल्याचा थेट आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केला होता। जर तटकरे कुटुंबाकडे जिल्ह्याची सूत्र गेली तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल आणि आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेनेला नुकसान सहन करावं लागेल अशी भीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार व्यक्त करण्यात आली होती। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता। सुनील तटकरे यांनी नेहमीच महायुतीचे नियम पाळल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता, परंतु जसजसा वेळ निघत गेला तसतसं महायुतीमधील ताण अधिक वाढत गेला। अजित पवार यांनी एका जाहीर वक्तव्यात आता हा वाद तुटेपर्यंत ताणला गेलाय, तो इथेच थांबला पाहिजे अशी भूमिका मांडली होती, ज्यावर भरत गोगावले यांनीही दादांच्या राष्ट्रवादीने 1 पाऊल मागे घेतल्यास आम्ही 2 पावलं पुढे टाकू असं सांगत तोडग्याची तयारी दर्शवली होती। नुकत्याच समोर आलेल्या राजकीय हालचालीनुसार महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत अंतिम तोडगा काढण्यासाठी बैठका पार पडल्या। मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय संवादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खुश करण्यासाठी आणि महायुतीमधील मित्रपक्षांमधील समन्वय टिकवण्यासाठी रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या पदरात टाकण्याचा निर्णय सूत्रांनी जवळपास पक्का केल्याचं समजतंय। या संभाव्य निर्णयामुळे अदिती तटकरे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरण्याची शक्यता वर्तवली जाते। रायगड हा तटकरे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो। अशा स्थितीत स्वतःच्याच जिल्ह्यात पालकमंत्री पद गमवावं लागणं हा तटकरे यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या खूप मोठा धक्का ठरेल।
या बदलामुळे जिल्ह्यातील विकास कामांचं श्रेय आणि नियोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांचं नियंत्रण हे पूर्णपणे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या हातात जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेचं पारडं जड होणार आहे। सध्या तरी स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात मवाळ भूमिका पाहायला मिळत असली आणि काही जाहीर कार्यक्रमांमध्ये त्यांनी एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख केला असला तरी पालकमंत्री पदाची अंतिम घोषणा काय होते यावरच रायगडच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे। महायुतीचे वरिष्ठ नेते लवकरच या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। सध्या तरी खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानं रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। सुनील तटकरे विरुद्ध पार्थ पवार यांच्यातील सुप्त संघर्ष रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादात तटकरे कुटुंबासाठी अडचणीचा ठरत असल्याचं मानलं जातंय। पार्थ पवार यांच्या समर्थकांची पक्षात वाढती मागणी आणि तटकरे कुटुंबाचं रायगडवरील वर्चस्व यामुळे निर्माण झालेल्या अंतर्गत संतुलनाचा प्रश्न तटकरेंना फटका बसण्याचं पडद्यामागील कारण बनलंय। पक्षांतर्गत समतोल राखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून तटकरेंना रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शिवसेनेला फायदा होऊ शकतो। या अंतर्गत सत्ता संघर्षाचा थेट परिणाम तटकरे कुटुंबाची रायगडवरील पकड सैल होण्यावर झालाय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।